नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट. बरेच आता जणांचा मला असा मेसेज होतो पर्सनली की आता आपण स्टॉक केव्हा खरेदी करायची. आता मार्केट खूप पडलेलं आहे तसं बघितलं तर, आणि आता स्टॉकची जर खरेदी करायची असेल तर ही वेळ सुद्धा काही वाईट नाही. पण आता यामध्ये काही जण तरी घाबरत आहेत. जे लोक एक एक दीड दीड लाखाचा 2-2 लाखाचा मोबाईल घ्यायला घाबरत नाही, ते लोक फक्त 20-30 हजारचे 50-60 हजारचे जे चांगले स्टॉक्स आहेत ते घ्यायला सुद्धा घाबरत आहे. आता इथे मी कोणाला फोर्स करत नाही किंवा इथे फायनान्शियली मी कोणाला असं काही टिप्पणी देत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर काही करावं. मी फक्त माझं एक मत मांडतो इथं. आता एक इमॅजिन करा, समजा 2 मित्र आहेत, त्यांच्याकडे प्रत्येकी 1-1 लाख रुपये. आता त्यातल्या एका मित्राने 50 हजारचा मोबाईल घेतला, 50 हजारचे स्टॉक घेतले. पण स्टॉक पण केव्हा घेतले, जेव्हा मार्केट होतं टॉपला. आता टॉपला मार्केट होतं तेव्हा त्याने 50 हजार रुपये स्टॉकमध्ये गुंतवले आणि 50 हजार रुपयाचा मोबाईल घेतला, बरोबर. आणि दुसरा जो मित्र होता त्याने 1 लाख रुपये त्याचे तसेच ठेवले, तिने खर्चच नाही केले. पण आता ज्यावेळेस मार्केट पडणार आहे त्यावेळेस त्याला ते स्टॉकमध्ये गुंतवायचे. आता दोन्ही परिस्थिती ध्यानात घ्या, एकाकडे 50 हजाराचा मोबाईल आणि मार्केट टॉपला असताना 50 हजाराचे स्टॉक्स आहेत, आणि दुसऱ्याकडे 1 लाख रुपये पडून आहेत. आता यानंतर आता अशी कंडिशन घडते की याच्यामध्ये काहीतरी मार्केटमध्ये अशी काहीतरी क्रॅश होते एखाद्या न्यूजमुळे, मार्केट 50% डाऊन होतं, त्याचे जे स्टॉक्स आहेत 50% त्याचा पोर्टफोलिओ डाऊन होतो. आता यामध्ये त्यांनी 50 हजार रुपयाचे जे स्टॉक घेतलेले होते ते झालेले 25 हजार रुपयाचे, आणि मोबाईलची किंमत पण ती घेतल्यानंतर कमी कमी होत आहे. आता यामध्ये नुकसान बघा कोणाचं होतंय आणि फायदा बघा कोणाचा होतोय. आणि दुसरा जो मित्र आहे त्याने जे 1 लाख रुपये त्याने आता मार्केट पडल्यानंतर 1 लाख रुपये त्याने टप्प्याटप्प्याने चांगल्या चांगल्या स्टॉक्समध्ये लावलेले आहेत. जे स्टॉक 50-50, 60-60% पडलेले होते त्या स्टॉक्समध्ये त्याने 1 लाख रुपये लावले. आता मला सांगा यामध्ये फायद्यात कोण राहणार आहे? ज्याने एक 50 हजारचा मोबाईल घेतला आणि 50 हजार रुपयाचे टॉपला असताना मार्केट स्टॉक घेतले, जे आता 25 हजाराचे झालेत आणि त्याच्या मोबाईलची किंमत देखील घटत आहे, तो, किंवा ज्याने पूर्ण 1 लाख रुपये त्याचा स्वतःचा अभ्यास करून मार्केटमध्ये लावले चांगल्या चांगल्या स्टॉक्समध्ये, ज्याचा त्याने स्वतः अभ्यास केला. आणि आता मार्केट जेव्हा बुलरनमध्ये येईल त्यावेळेस दोघांना किती नफा होईल तो आता आपण हिशोब लावूयात. आता ज्यावेळेस मार्केट 50% पडलं होतं त्यानंतर मार्केटने तिथनं फक्त एक 70%ची रॅली केली, बरोबर. म्हणजे जे ऑल टाइम हायपासून खाली पडलेलं होतं 50%, तिथनं त्याने वरच्या बाजूला 70%ची रॅली केली. तर ज्याने 1 लाख रुपये बॉटमला लावलेले होते, 50% क्रॅश झालेलं होतं मार्केट त्यावेळी, त्याला किती फायदा झाला असेल ज्यावेळी 70%ने मार्केटने परत एक नवीन उच्चांक गाठला. आणि दुसरा जो होता त्याला किती नफा झाला हे पण आपण बघूयात. त्यांनी लावलेले होते टॉपला, त्याच्यानंतर त्याची रिकव्हरी होण्यासाठी तेवढाच वेळ लागला आणि त्याच्यानंतर फक्त त्याला एक 20%ची रॅली बघायला मिळाली असं मला वाटतं त्याच्या ओव्हरऑल रकमेमध्ये. आणि याचे पैसे जे होते दुसऱ्याचे ते तुम्ही विचार करा, 70%ची म्हणजे 50%नी ज्यावेळेस ते मार्केट वर आलं त्यावेळेस त्याचे पैसे डबल झाले, आणि त्यानंतरची 20%ची जी रॅली होती ती सुद्धा त्यांनी कॅच केली, ती पण बॉटम पासून. म्हणजे यामध्ये त्याचा किती फायदा झाला आणि ज्याने मोबाईल आणि स्टॉक घेतले होते त्याचा किती फायदा झाला. आता यामध्ये जो दुसरी व्यक्ती ज्याने 1 लाख रुपये मार्केट बॉटमला असताना लावलेले होते त्याचं कुठेही नुकसान झालं नाही, त्याचा फायदाच झालेला आहे, आणि कमी वेळेत त्याचे पैसे डबल होऊन ते चांगल्या प्रकारे वाढलेले पण आहेत. आता यामध्ये असं मी म्हणत नाही की दरवेळेसच मार्केट वाढेल आणि दरवेळेसच अशी संधी सापडेल, पण जर मला म्हणायचं झालं तर मला एकच सांगायचं, यामधनं सध्याची जी परिस्थिती आहे तिचं मी तुम्हाला एक प्रकारे उदाहरण देण्याचा प्रयत्न केलाय. आता या मार्केटमध्ये जर बघितलं आपण, चांगले चांगले स्टॉक खूप चांगल्या प्रमाणावर पडलेले आहेत आणि इथे मार्केटमध्ये खरेदी करण्याची देखील चांगली संधी आहे. आता इथे माझ्यासारखा जर असेल तर इथे मी टप्प्याटप्प्याने खरेदी करेल, आणि मला कुठे कुठे खरेदी करायची, काय करायची याचा मी आधी अभ्यास करेल, त्यानंतरच मी खरेदी करेल. पूर्ण पैसे मी एका स्टॉकमध्ये लावणार नाही आणि एकाच प्राइसवर सुद्धा लावणार नाही. मी वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये ते स्टॉक खरेदी करणार आणि वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये ते पैसे लावणार. जरी एखादी कंपनी बुडाली तर माझे संपूर्ण पैसे बुडणार नाही याची देखील मी काळजी घेणार. तर मग मला यामधनं एवढंच सांगायचं होतं, जे लोक 2-2 लाख रुपयाचा मोबाईल घ्यायला घाबरत नाही आणि नंतर घेतल्यानंतरही त्यांना काही वाटत नाही, ते लोक थोडंसं जरी लॉस दिसलं स्टॉक मार्केटमध्ये तर स्टॉक मार्केटला जुगार म्हणतात. तर या विचारसरणीला आपण काय म्हणू शकतो हेच मला यामधनं सांगायचं होतं. आणि आजची व्हिडिओ जी होती सायकोलॉजी बेस होती, यामध्ये मला तुम्हाला फक्त सांगायचं होतं की इन्व्हेस्टर माइंड जो असतो तो कसा काम करतो इन्व्हेस्ट करताना. आणि यामध्ये जर आपण बघितलं, आजची जी माझी गोष्ट होती, माझी सांगण्यातनं जरी थोडीफार चुकली असेल तर समजून घ्या. मी कॅमेऱ्यासमोर बोलताना थोडा अडकळत जरी असेल तर मी देखील काय खूप एवढा प्रोफेशनल युट्यूबर नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल माझा सेटअप देखील बघा, मी एक भिंतीच्या पुढे फक्त बसून एक व्हिडिओ बनवतो आणि माझा याच्या मागे काही हेतू वेगळा काही नसतो. माझं फक्त एवढंच सांगणार होतं की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते फक्त मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगण्यात आलं पाहिजे माझ्याकडनं, आणि मी तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. आता यामध्ये मी माझे कोणते कोणते स्टॉक खरेदी करणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे येत्या दिवसामध्ये. पण आता काय झालंय, मी आता अजून खरेदी चालू केलेली नाही. यामागे माझे काही प्रॉब्लेम असतील किंवा माझा जो अभ्यास आहे तो सुद्धा राहिला असेल. तर मी तुम्हाला जसं म्हटलं होतं
की येणाऱ्या दिवसामध्ये मी सांगणार आहे. तर तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करून ठेवा. इथे मी माझी खरेदी तुम्हाला इथे सांगणार आहे. यामध्ये मी तुम्हाला कुठेही फोर्स करणार नाहीये, कारण इथे मला कोणता अधिकारही नाही आणि मी सुद्धा कोणाला मी फोर्स पण करत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर खरेदी करावी आणि कुठली रिस्क घ्यावी. कारण जी मी रिस्क घेतो ही माझ्या स्वतःच्या अभ्यासावर घेतो. तुम्हाला पण मार्केटमध्ये जर रिस्क घ्यायची असेल तर स्वतःचा अभ्यास करूनच रिस्क घ्यावी आणि स्वतःचा पैसा गुंतवावा. नाहीतर तुमच्या आर्थिक सल्लागाराशी अगोदर चर्चा करूनच नंतर तुम्ही त्याचे निर्णय घ्यावे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. तसेच जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला देखील आपले सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकॉन असतं ते जर दाबलं तर तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट ज्यावेळेस नवीन नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेस तुम्हाला आपोआप येत राहतील. तर भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.